नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत. जाणून घेऊयात पुढच्या 24 तासाचा ताजा हवामान अंदाज. सर्वांना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सध्या स्थिती जर बघितली तर आज जे आहे राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती. पुढील काही दिवसांमध्ये जर बघितलं तर जे काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते बघूयात. तर पुढील 24 तासामध्ये जे आहे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जे उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली या भागामध्ये जे हलका ते मध्यम पाऊस पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. अर्थात यामध्ये बदल झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. त्यानंतर बघितलं तर जे आहे 100% पावसाची शक्यता जी आहे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया त्याचप्रमाणे जर बघितलं तर यवतमाळच्या 1-2 भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र